काय मंडळी, मग संत्र्याची बर्फी खाण्यासाठी नागपूरला काय जायची गरज आहे, तर घरच्या घरी बनवूया आपण संत्र्याची बर्फी। छान अशी आंबट गोड चवीची टेस्टी आणि सुंदर अशी संत्र्याची बर्फी। मग आपण बनवायला चालू करूया। मी हे संत्री मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता आपण ते स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया। हे आपण थोडीशी संत्रीची साल किसून घेऊया। आपल्या बर्फीमध्ये चांगला फ्लेवर येण्यासाठी आपण कुठलाही संत्रीचा एसेन्स वगैरे टाकणार नाही हो, तर आपण हीच किसलेली संत्री टाकणार आहोत। बघा, आपण अशी संत्री सोलून घेतली आहे आणि ह्या बिया वेगळ्या करून घेतल्या आहेत आणि आता आपण हे कढईमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला 2 मिनिटं स्टर करून थोडी वाफ देऊन घेणार आहोत। आता आपण हे स्टर करून ह्यातलं थोडं पाणी सुकेस तोपर्यंत आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत। आता आपलं 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण त्यामध्ये हे अर्धी कप मिल्क पावडर टाकणार आहोत आणि अर्धा कप हे किसून घेतलेले खोबरे टाकणार आहोत आणि हे अर्धा कप आपण त्यामध्ये साखर टाकणार आहोत आणि आपण हे कंटिन्यू स्टर करून घेणार आहोत। तर आपण त्याच्यामध्ये हे किसून घेतलेले ह्याचे तुकडे टाकणार आहोत संत्रीच्या वरचे, त्याने बर्फीला चांगला फ्लेवर येतो। आणि हा आपण थोडासा फूड कलर टाकणार आहोत त्यामध्ये, म्हणजे आपला कलर छान येईल। पण त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत आणि थोडा वेळ स्टर करून बर्फी सेट करून घेणार आहोत। बघा, आता आपला असा गोळा तयार झाला आहे। आता आपण तो ताटात काढून सेट करून घेऊया। गॅस बंद कर। मी इकडे ताटाला तूप लावून घेतले आहे आणि वाटीला पण तूप लावून घेतले आहे। आपण ते ताटात मिश्रण काढून घेऊया। आणि अशी बर्फी आपण ताटात सेट करून घेऊया। म्हणजे गरम गरम सेट केली ना की ती चांगली सेट होते। तर बघा, मी अशी ताटामध्ये सेट करून घेतली आहे। आपण ती आता 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊया। तर आपली ही संत्रा बर्फी तयार झालेली आहे। तर तुम्ही पण नक्की करून बघा, खूप छान चवीला लागते। आंबट गोड चवीची छान अशी संत्रा बर्फी। तर आता तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।